पोरगा आहे. एक पोरगा आहे आजी तुला? हां, आहे तिथंच राजुऱ्यालाच आहे. हो. हां, येतो कधी इथं घ्यायला? नाही. नाही. आज हो का? 3 वर्ष झाले. नाव काय तुमच्या मुलाचं? तोंडात नाही लागत. तुमच्या मुलाचं नाव काय? मुरलीधर. मुरलीधर. अच्छा. काय काम करते ते? काय काम करतो? हे पेंटर. पेंटिंगचा. हां, बांधकामाचा. पेंटर काम करते. हम्म. 3 वर्षात एकी वेळाने आला? नाही. एक- एकही येत नाही पोसा. एकी वेळाने आला? नाही. नाही. जसं अच्छा. आणून सोडलं तसं काय कारण होतं आणून सोडण्याचं? येत नाही ना. पोरगा खराब आहे की सून खराब आहे? मानव कमला. नाही नाही, पोरगा- सून आणि पोरगा कसा आहे? आणून कसं काय सोडलं तुला इथं? भांडण करते. भांडण करते? हो. हम्म. जाणं कुठं मरणं. असं म्हणते? जाणं, हो. हां. पोरगा म्हणते की सून म्हणते? हो. पोरगाई म्हणते, सुनई म्हणते. दोघंही म्हणते? दोघंही म्हणते. नाही हो, एक चांगला राहते कोणतरी. आणि जाणं म्हणते. हो का? हो. हम्म. इथं बरं आहे मग? हो, इथं बरं आहे. बरं आहे. बरं आहे, आमचे बाबा आहे तर बरं आहे. हम्म. बसा. आम्ही एवढंच म्हणतो, देवा सुख द्या, हां हां. आम्हाला जाऊ दे. हो. कुठल्या काकू तुम्ही? पुसदचे आहे. हां, नाव तुमचं? माझं नाव शबू धोबे. शबू धोबे. मुलं बाळा? मुलं बाळा काही नाही आणलं पोरगी मला कुठे काय. ठेवायचं? हे माझा मुलगा आहे तर मुलगा मेला. नवरा मेला, सोन्याचं काम करत होते ते. हां झालं मग भाड्याच्या खोलीमध्ये होतं. हां. भाड्याच्या खोलीमध्ये होतं. मग भावाला समजलं, भाऊ आला होता. भाऊ पटवारीला ढानकी गावला आहे. धानकी पिठं घाला पटवारी आहे भाऊ. हो. तर ती म्हणे त्यानं आणलं तर मग 12 महिने ठेवून दिलं. मग इथं भाऊजाई म्हणे तिला नेऊन ठेवा म्हणे. कुठं भाऊजाई म्हणे, भावाला म्हणे. भावानी तुम्हाला घेऊन गेले होते त्यांच्या घरी. भाऊजाई काय म्हणे? कुठं तरी नेऊन सोडून द्या. नेऊन कुठं सोडून द्या म्हणे. मग काय करावं, आपल्या जेव्हा देणं बरोबर बोलणं चालणं काही नाही. मग मी माडीवर बसत होती, माडीवर जेवण खाऊन करत होती, माडीवर आंघोळ करत होती. तर माडीवर करू मग मग भाऊ भाषी माझे आता 4-5 भाषे आहेत म्हणे. तुम्ही आज आत्याची दशा करून राहिले म्हणे. आता जरा चांगलं करा ना म्हणे. मग दोन्ही भाषानं पाहिलं, भावानं भाषा नाही टाळलं शकलं. हम्म. तर मी आता काय करावं, इलाज नाही ना. मी काय हां. इथं साहेबां सेवा देत आहे तुम्हाला? हो, माझे हां? भाऊ आहेत आता ते. हां. माझी तिकडे मी सर्व गणगो सोडून दिलं. माझा मोठी भाऊ आहे तर हां. माझी इठला आहे ते. हो का? हो, माझं जीवन सर्व यांच्यावरच आहे आता. हो. पुसदच्या आहे आजी. हो. त्यांचा आपण अनुभव आपण घेतोय. हो ना. तुम्ही आजी नाव तुमचं? माझं नाव ताई गायकवाड. ताई गायकवाड. कुठल्या तुम्ही? घाटाची पैसे पाडून राहिले पांडुर्णा घाटंजी जवळ. आणि मुलं बाळा तुम्हाला? आहे. मला बोललं 2 आहे. 2 आहे. काय करतात मुलं? शेती करते. शेती. हो का? सोबत ठेवलं नाही मुलांनी? किती वर्ष झाले इथं तुम्हाला? झाले 8-9 महिने. 8-9? महिने 8-9 महिने. तुम्ही म्हणजे जवळपास आत्ता झाले आहे ना? पाणी पडतात. हो का? मग त्यांची आठवण वगैरे येते? हां, आले भेटायला कधी? नाही आले? फोन वगैरे कधी लावते इथं? कधीच नाही. पोरी लावते. पोरी लावतात. हो काय करायचं आहे. हो. काकू तुम्ही कुठल्या? गवंडी खरडा. गवंडी खरडा. हां. नाव तुमचं? नीलाबाई खोडे. नीलाबाई खोडे. कधी आल्या तुम्ही? 10 महिने. 10 महिने झाले. काय येण्याचं इथं कारण? कारण मुला पाहिजे, सुनी पाहिजे. मुलाबाई सुनीबाई. काय म्हणते मुलगा सून? सहज मेली ती नाही, चालली जा. मुलाला चालली जा. चंबाराची बायको केली, पत्नी. मुलानं काय केली? चंबाराची मुलगी केली. 2 अच्छा, लेकराची. दुसऱ्या कास्टमध्ये आणि तुमची कास्ट वेगळी समजा असं तो वाद आहे. हो, आम्ही तेली आहे बाबा. अच्छा. बैली. हां हां. इथे मोठ्या अमरावतीची 2 मुली आहेत. तिले 5वी 4थी. 2 मुली आहे. आणि ते ऑपरेशन केलं आहे. हम्म. मी म्हटलं ऑपरेशनाची नव्हती करायला लागत. हां त्यासाठी आमच्या 2-2 गोष्टी झाल्या. हां. सुनीसोबत? हो, नाही पोरासोबत. आणि कोणतं गाव तुमचं? गवंडी खरडा. तालुका जिल्हा कोणता आहे ते? यवतमाळ जिल्हा. हो का? आता अटक. मी 8 दिवस माझ्या भाषीपाशी राहिली देवळीले. हां 9 महिने पुन्हा मोठ्या मुलीपाशी राहिली मी. हां तिच्या जवळ दारू पिते. हां. मग 9 महिने झाल्यावर मग मोठ्या वहिनीनं आणून दिलं मला. हो तेव्हापासून इथंच आहे. हो. सगळी व्यवस्था आहे. बाबा सगळंच करते. हां. सगळी सोय आहे. हो. मुलाला काही वाटलं नाही थोडंफार मनात?
आईबद्दल? एवढूलेच होते मुलं, माझे पती वारले. हो का? तुम्ही पालन पोषण केलं मुलांचं आहे ना? 3 मुली 1 मुलगा आहे. हो का? ऑपरेशन झालं माझ्या डोळ्याचं हां सत्यशाईमध्ये. हां 15 दिवस झाले. हो का? लहान होता तेव्हापासूनच वारले मिस्टर माझी आहे ना? छोटी मुली 6 महिन्याची होती. हो. कधी फोन वगैरे मुलाचं या 8-9 महिन्यात? मुलीची येते. मुलगी येते? हो का? कालच मुली येऊन गेल्या. हो का? ऑपरेशन झालं 15 दिवस मुलीपाशी होती ना मोठे, हां आणून तिला मला काय. हो हे जवळ 10 रुपये ते म्हणून नाही तर तेच माझं पालन पोषण करत. हो मुलगी सण नाही म्हणत. हो. बघा काकूचे अश्रू अनावर आले आहे. खूप भावनिक झाले आहे. आम्ही तर 20 वर्ष काम केलं एका पोरीच्या घरी, कुऱ्यावालीच्या घरी. तुम्ही काकू? 20 वर्ष काम केलं पोरीच्या घरी, हां माणसासारखं काम केलं. हां ते जवाई म्हणे तुला खाल्लं म्हणजे तर हकलून गेलं. हां 3 वर्ष झाले घराबाहेर. हो. मग आता आली, त्याच्या पुतण्यानं नेलं, पैसे खाकू केले, सुद्धाच राहे नाही. कूलर बंद करे, लाईन बंद करे, मग रागा इथं निघून आले. जीव कटावून गेला. हा. 3 दिवसाची भाजी दे, सुनबाई जेवाले. हां वरण म्हणलं का तुला वरण पाहिजे का म्हणे, भेंड्याची असली का भेंड्याची, वांग्याची असली वांग्याची. दात नाही बिलकुल नाही. खाव जेवाव कसं जेवण म्हणजे वयच नाही. पोट म्हणजे बिलकुल भरूच नाही. रडू नका काकू तुम्ही. रडू नको बाई. भोकणं वाहत असं लडकडे बाई. रडू नका. आत्ताच कसं डोळ्याचं ऑपरेशन झालं. नाव काय तुमच्या मुलाचं? नितीन खोडे. नितीन खोडे. कुठे राहतो सध्या? गवंडी खरड्याला. गवंडी खर्डा. यवतमाळ जवळ येते? हो. हो का? गवंडी खरडा. बाबुळगाव जवळ. बाबुळगावच्या पलीकडे, नांदुऱ्याच्या पलीकडे रोडच आहे. हो. घरकुल दिलं बांधून. घरकुल घर बांधून दिलं? हो. हो का? नातलं काय? हो का? आम्ही स्वतः घर बांधून पैसा लावून जवाय तळीत नाव सांगितलं. नाव आहे किसन पडोळे. हां किसन पडोळे. 20 वर्ष काम केलं माणसासारखं. गाडी बैल वापरलं. हो ना? गटोडे सुद्धा आणले, रोजदार लावून बाया आणल्या, सगळं केलं. त्याला खाल्लं म्हणून भरलून झालं. खराबच बोलू गेला बापू. तुमचं नाव काकाजी? ढोमणे, राजेंद्र ढोमणे. गजेंद्र ढोमणे. ढोमणे. कुठले तुम्ही? इथेच आहे. मूळ कुठले? वर्धा. वर्धा. हां. मुलं बाळा? मुलं बाळ इथेच वर्धा. अच्छा. कोणी सोबत आहे इथं की एकटेच आहे? नाही, एकटेच आहे. हा अच्छा. हा. काकू सोबत नाही, आहे कुठे? हे माझे मिस्टर आहे. तुमचे? हा अच्छा. तुम्ही सोबत आहे इथं? हस्बंड वाईफ सोबत आहे. तुमचं मुलं किती? मुलं बाळ नाही. नाही आहे मुलं बाळा. अच्छा, मुलं बाळा नाही आहे म्हणते. दोघे सोबत पण आले इथं? 3 वर्ष झाले आता. हो का? 3 वर्ष होत आले इथं? हो का? 3 वर्ष होत आले. आणि वर्ध्यालाच होते तुम्ही? इथं येण्याचं काय कारण झालं मला तुमचं? पॅरालिसिस झाला आणि जॉईंट प्रॉब्लेम आहे. जॉईंट प्रॉब्लेम आहे? हां. मला काही असं म्हणजे वॉकर नसता तर चालता येत नाही. हां. वॉकरची सपोर्टनी चालते. म्हणजे तुम्ही याच्या अगोदर काही नोकरी कुठं करत होते? करत होती. राष्ट्रभाषा प्रचार समिती परमनंट होती. परमनंट होत्या कुठे? राष्ट्रभाषा प्रचार समिती. प्रचार समितीमध्ये? अच्छा, वर्ध्यालाच? हा. हं. तिथून मग साहित्य रत्न केलं, M.Com केलं हं. आणि इथे आली. खूप छान वृद्धाश्रम आहे. हो. तुमचे मुलं बाळा नाही आहे? मुलं बाळ नाही. मुलं बाळा नाही. बघा आश्रम काका काकूंना मुलं बाळा नाही. आश्रममध्ये इथं आल्या आहे काकू. आणि एक मला वाटतं सरकारी नोकरीच होती तुमची? नाही, मी प्रायव्हेटमध्येच केली. प्रायव्हेटमध्येच समिती म्हणून एक होती त्याच्यामध्ये? बाकी ठिकाणी केली. एक परमनंट जॉब होतं त्यांचं. त्याच्यामध्ये यांना पॅरालिसिसचा हे प्रॉब्लेम झाला आणि यांना काकाजींना जॉईंटमध्ये प्रॉब्लेम आला आणि इथं सेवा घेता येते डोंगरे साहेबांची. खूप छान वृद्धाश्रम आहे. ते ऐकतच आहे आपण सगळ्यांकडून. प्रत्येक आपण बघतोयच वृद्धापासून तर थोडं कमी वया जवळपास काही पायाचे विकार कशाला कोणाला पॅरालिसिस झाला आहे ते पण आपण बघतोय या ताईकडून. तुम्ही काकू नाव तुमचं? गीता होमरात धाडे. धाडे. हो. कुठल्या तुम्ही? नागपूरचं. नागपूरच्या आहे? हो.
मुलं बाळा? मुलं एक मुलगा आणि एक मुलगी होती. हं, मला मुलगा अटकनं मेला हं. आणि मला पेरेंट्स म्हणला, माझे पती पण मेले. पती पण मेले, एकट्याच आहे तुम्ही? हो का. इथं किती वर्ष झाली तुम्हाला? 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले का? हो. पती पण होते. हां, पती पण इथंच होते? हो, मरण पण. हो का. आम्ही दोघं जण होतो. हो. इथं व्यवस्था चांगली आहे? चांगली आहे, हो. एकदम चांगली आहे. हो. कपडा लत्ता सगळं भेटते, हो. जेवायला भेटते, हं. गरम पाणी भेटते, हो. चांगली. तुमचं नाव आजी? चंद्रभागा चंद्रभागा आजी आहे. देवरे कुठल्या? तळणी मोरा हो का. पुसद जवळ, पुलगावपाशी. पुलगाव जवळ, वर्धा जिल्हा पुलगाव जवळचे आजी. मुलं बाळा तुमचे? माझं अमरावती जिल्हा. अमरावती जिल्हा येते तुमचं? अच्छा. हे आईचं गाव हे भाम. हां हां हां. मुलं बाळा किती तुम्हाला? दोघं. आहे आता? हो का. आहे सोबत राहत नाही? तळणी गाव आहे हां माझं. हां मग हे असं पोरानं मग आपण मला पैसे दे, हां. तर माझ्या नातानं मोठ्या पोरानं हं. बुडा खराब बोलला. हां. खराब बोलला, पिऊन होतो पोर नातू. हं. पोरं चांगले आहे. हं. नातू त्याच्यानं मुंडकं धरलं. हं. मी त्या मोठ्या पोराच्या घरी होती. हा. त्याची तब्येत अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं का रे. हा. मी तिथं गेली आणि तो घरी आला हं. पैसे मागायला. बुड्या संग झोपला असं पैसे दिसले. हं. बुड्यानं तसं केलं तर तो मग बुडा नेला. हं. दुसऱ्या दिवशी फोन आला मला, हं. असं असं झालं म्हणून. हं. गेली तर मग कोण होय म्हणे, तर मग मी कोणाचं होय म्हणे, तर मी याचंच नाव सांगितलं, ह्या वय म्हणे. का? त्याला 3 महिने अटक केला. बुड्याला धरून मी राहिले. सुना पटू देत नाही ना. हं. नाही सुना नाही. पोरं चांगले होते, पण त्याच्या जिंगाने बुडवावं का आपण? हं. नाही. मग मी म्हणलं बुड्याला धरून. बुडा म्हणे तू जा बा म्हणे, पोराच्या पैसे तुला पटते, माझं पटत नाही, तू जाय म्हणे आणि राय म्हणे. मी भीतीला गेली होती बुड्याच्या. नातानं तसं केलं. का? मग नाताने केल्याच्या नंतरची मग मी आता 1.5 वर्ष झाली. 1.5 वर्ष झाले. चांगला हो ना. चांगला आहे बापा. चांगला आहे. घरी भेटत नाही असं हा. पोरग्यावानी मस्त करते. हा, हा. वरण भात पोळी जेवण. तुम्ही आजी? मी झाडगावची बाबा. हो का. कुठे येतं झाडगाव? वणीपाशी. वणीजवळ. हां. राळगावच्या पलीकडे. अच्छा. मुलं बाळा किती? म्हणजे 2च होते. हो का. एक सासऱ्याच्या शेजारी गेला, गेलं नाही झालं नाही, हां. पण आताच मरण पावला एक. हो का. हां. 2 महिने झाले. मग एक दुसरा? दुसरा तिकडे राहते पुण्याकडे. हो काही का. आमच्या फिरून नाही पाहिजे. हो का. मी एकटीच आहे म्हणलं तरी चालतं. हां हां. हो. तुम्ही काकू? शिवनी शिवनी, यवतमाळ नांदगाव खंडेश्वर नाही. नांदगाव खंडेश्वर जवळ. हो. हो का. काय नाव तुमचं? निर्मला नरोडे. निर्मला नरोडे. अच्छा. मुलं बाळा तुम्हाला? मला 3 मुलं आहे. आहे आता तिथं? आहे हो. सोबत राहण्याचं काही ठरलंच नाही? ते लायन्या पोराचं माया 2 गोष्टीचा वाद झाला. हां. लायन्या पोरग लायनी सून जराशी गरम आहे, 2 पोरापेक्षा सुनाईपेक्षा. हां ते 2 पोरही लटवून गेले, सुनाई लटवून गेल्या गेले लायन्याले. हां तर हात उचलला. हां आज हात उचलला, उद्या मारण बा. त्याच्यासाठी मी अलग झोपडं काढलं, पैसे मागितले बुड्याले. 10,000 बुडाई आहे. बुडा तिथंच आहे हा. आप्पाजी? बुड्याला म्हणलं येता काय, तर नाही म्हणे मी येत नाही. बुड्याला वाटलं मी येत नाही म्हणल्यावर हेच काय निघते. हां तर मी निघाली, मला कष्ट करून जगणीच होती, माघारी काहीच नव्हतं. हां. हा. तर मग बुडा अजूनही आहे. हो 10 वर्ष अलग राहिली बाबू मी हो का. तिथंच आमने सामने हा. गाईच्या पुढ्यात झोपडं काढून. हां आणि त्यानं हात उचलला. दुसऱ्या नंबरचा पोरगं सासरे शेजारी गेलं, त्याच्या घरात होत्या बकऱ्यांची एक्की लायन्या पोराची. तर मग माझ्या घरात बकऱ्या बांधल्या, कुलूप लावून दिलं. मी होती पडायला गल्लीत बसली शेजारच्या बाईची. तर येऊन पाहतात घर आली, कुलूप, बकऱ्याचा आवाज आहे. गेली तिथं झोपली रात्रभर, जेवली आणि दुसऱ्या दिवशी तयारी केली. शेजारच्या तेली समाजच्या बाईनं आणून दिलं. मी होय मराठा. हां अशी हकीकत झाली बाबू बुडाची म्हणते. हो का. शेजारची आताही गेली पगार आली ना निराधार, तर शेजारच्या बाईच्या 2 घराच्याच आड आहे पोरायच्या. हो. मोठ्या पोराले लायन्या सुनीनं भाग घेतला होता, जेलात टाकलं होतं. आई म्हणे तू पाय. मी बरोबर मी पाहतो. आणि आता मला म्हणते ये, मोठं पोरगं खोली देते. मला मासाठी तुमचं नुकसान नको, कचेरी कोर्ट नको, मी आनंदात येईल. माय काही टेन्शन कोणी घेऊ नका, तुम्ही चांगले राहा. आता माय वय झालं आहे, तुमचं वय व्हाच आहे, वाद नको बा. हां बरोबर. अशी वादीतून निपटारा करण्यासाठी काकू अशी स्वतः पाऊल उचललं घरापासून. काकाजी पण आहे, हो. पण एक निर्णय घेतला काकूनं की आपणच वेगळं होऊन जाऊ, हो. है ना.
असं आहे काकूचं. नंदीचे इथं 2 खेपा लाईन्या पोरांनी मारलं बुड्याने, 2 खेपा भाषेच्या घरी गेला. तर तिथं म्हणते का माझी गलती झाली, बुडीच्या मागे गेलो असतं बरं राहिलं असतं. पण ते अगदी सुचलं नाही, काय डोकंच नाही चाललं बुड्याचं. आता पस्तावून राहिला बुड्या. हो का? हा. कधी फोन घेऊन लावता येते मुलाचं? नाही, मोठ्या पोराचा येते ना, येते फोन. दुसऱ्या नंबरच्या येते. 2 पोरं 2 सुना एकदम चांगल्या शिकले सवरले आहेत त्या. हे लाईनी लय वडानी आहे, शिक्षण कमी आहे. हां हां. हो, तर वज्जरच कोणाच संग चांगली नाही पोरं. भांडण होते. हो, हो त्याचं तर कसंच नाही पटत. त्याच्यापेक्षा सवय भेटली बाबू. हो का? तो तर आहेच आहे, पण बायको त्याच्यापेक्षा सवय हो. भेटली. चालूच राहते. हम्म. बायकोनं पोराले लाईन 2-3 घेऊन जेलात टाकलं बाबू. आता काय सांगू हो की. जेलात टाकलं पोराला. हो, म्हणजे आहेच तशी ते. म्हणजे तो पोरग घाबरते बायकोला. हो. असं झालं नाही? हो, आज म्हणलं हात उचलला, उद्या मारण, आपली सवारून घ्या पायरी. नाही, बरोबर आहे. अशी हकीकत झाली ते. हा. सर्व्हिसवाले काही ना काही समज राहील हो. एवढ्या लोकांना मी दारवा आजी. दादा हा दारवा. दारव्याचे हो. दादा तिथं शेंदेला माझे जवळ आहे नाही हो का? अच्छा. ह्या दारवा ना हा दारवा. हो. हो. अजून इकडं आहे का? इकडं झाले है ना? इकडं आहे